नमस्कार. राज्य सरकार या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. बातमी आहे अत्यंत महत्त्वाची. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. निवृत्ती वेतन मानधनासाठी संघर्ष. निवृत्ती मानधनासाठी अंगणवाडी सेविकाची धडपड. वर्षातून 3 वेळा कागदपत्राची मागणी. 2 सेविकाचे 7 वर्ष संघर्ष कारवाई. निवृत्ती वेतन अथवा मानधन हा कर्मचाऱ्याचा हक्क आणि अधिकारी असल्याचे म्हटले जाते. पण असे असतानाही 2 अंगणवाडी सेविका मात्र ते मिळवण्यासाठी 7 वर्ष पाहत आहेत. हा धक्कादायक साखरपा कोंडगाव येथील 2 अंगणवाडी सेविकाबाबत घडला आहे. रेश्मा शंकर अभ्यंकर या अंगणवाडी सेविका सन 2016च्या फेब्रुवारी महिन्यात निवृत्त झाल्या. आधी युनिसेफ अंतर्गत आणि नंतर एकात्मिका बाल विकास अंतर्गत तब्बल 35 वर्ष अंगणवाडी सेविका म्हणून त्यांनी काम केले. वयाची 65 वर्षे पूर्ण झाल्यानंतर 2016 साली कोंडगाव बाजारपेठ येथील अंगणवाडी सेवानिवृत्त झाल्या. निवृत्ती झाल्यानंतर त्यांना 1 लाख एवढी सेवानिवृत्ती मानधन मिळते. त्यासाठी आवश्यक त्यांना हे मानधन मिळाले नाही. रेश्मा अभ्यंकर याप्रमाणे कोंडगाव बाईवाडी येथील मनीषा मारुती सावंत 2017 सेवानिवृत्ती झाल्या. त्यांच्याही बाबतीत अशाच प्रकार घडला आहे. सावंत यांनी अद्याप निवृत्ती मानधन मिळालेले नाही. वर्षातून 3 वेळा त्यांच्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड आदी कागदपत्राची मागणी करण्यात आली. ती कागदपत्रे त्याचे अनेक मानधनाची पूर्तता. अभ्यंकर आणि सावंत यांच्या नंतर सेवानिवृत्त झालेल्या अनेक अंगणवाडी सेविकांना ताबडतोब हे मानधन मिळाले आहे. अगदी गेल्या वर्षी निवृत्त झालेल्या अंगणवाडी सेविकांना मानधन मिळाले आहे. पण रेश्मा अभ्यंकर आणि मनीषा सावंत यांना मात्र गेले 6-7 वर्ष हक्काच्या मानधनाचे वंचित राहावे लागले आहे.